नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक सरकारने धर्मांतर कायदा मागे घेतल्याने आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बेळगाव शहरात भव्य मोर्चा काढून निषेध करण्यात आला. राणी चन्नम्मा सर्कलपासून घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव तालुक्यातील होनगावजवळ बेन्नाळी ब्रिज राष्ट्रीय महामार्गावर टँकर, कार आणि मालवाहूमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून शिवापूर श्री मुप्पिनकाड सिद्धेश्वर मठाचे स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावर टँकरचा वेग अचानक कमी झाल्याने त्याच्या मागून येणारी कार टँकरला धडकली. याच वेळी पाठीमागून येणारा मालवाहू ट्रक कारला धडकला. दरम्यान या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर श्री मुप्पिनकाड सिद्धेश्वर मठाचे स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच PI सिन्नूर, काकती PSI मंजुनाथ हुलकुंद व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. भर जून महिन्यात बेळगाव शहर व परिसरात उन्हाचा कडाका वाढला असून नदी नाल्यांनी तळ गाठला आहे. धरणांमधील पाण्याची पातळीही खालावल्याने शहराला सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. अत्यंत कमी पाण्यात जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना त्रास होणार असल्याने कॅम्प येथील सेंट पॉल हायस्कूलने येथे शिकणाऱ्या सुमारे 2200हून अधिक विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन ऑनलाईन क्लास सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार खात्याच्या वतीने बालकामगारांच्या शोधासाठी शुक्रवारी विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही आस्थापनांमध्ये 5 बालकामगार आढळून आले आहेत. बालकामगार विरोधी कायद्यांतर्गत ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. कामगार अधिकारी MS जोगूर, ज्येष्ठ कामगार निरीक्षक संजीव भोसले, राजेश असनोटीकर, ज्योती कांते आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. तपासणीसाठी पोलीस दलाचीही मदत घेण्यात आली. 5 मुलांचे कायदेशीर दाखले तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त. शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी मिळवण्यासाठी महिला वर्गाची धावपळ सुरू आहे. मात्र अनगोळ रोडवर हरिमंदिर नजीक जलवाहिनीला गळती लागली असून यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे L&T कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. मारुती गल्ली अनगोळ येथील कूपनलिका मागील 8 दिवसापासून बंद आहे. अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने व कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. L&T कंपनीकडे तक्रार करून देखील त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत असून कूपनलिकेची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडीचे शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात व विठुनामाच्या जयघोषात येळ्ळूर येथून प्रस्थान झाले. शुभम नांदवेडकर, सामाजिक कार्यकर्ते सुंदर केळवेकर, शहापूर यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. या दिंडीत पंचक्रोशीतील धामणे, मुतगा, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, अनगोळ, कोंडस्कोप, इदलहोंड, नागुर्डा, होनकल, जुने बेळगाव भागातून वारकरी सहभागी झाले आहेत. आषाढी पंढरपूर वारीसाठी मौजे नंदीहळ्ळी येथून निघालेल्या आषाढी वारी पायी दिंडीचे कंगराळी बुद्रुक येथे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दिंडी शनिवारी पंढरपूरला रवाना झाली. आंबेडकर सर्कल, खासबाग, बेळगाव येथे प्रभाग व क्रमांक 27 नगरसेवक रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आंबेडकर सर्कल, खासबाग येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याची येथील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हेल्थ इन्स्पेक्टर शिल्पा कुंभार, विनोद कोळीवाड, गंगाराम शिंगे, सुभाष शिनोळकर, अनिल शिंदे, सुनील गोरले, नेताजी शिंदे, संजय पाटील, नितीन व खासबाग व्यापारी बंधू मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. सरकारच्या गॅरंटी योजनेतील गृहलक्ष्मी योजनेचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही बदल केले जात असून यामुळेच अर्ज स्वीकारण्यास विलंब होत असल्याची माहिती
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली। चिकमंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। गृहलक्ष्मी योजनेसाठी विविध ॲप तयार केले जात असून या माध्यमातून अर्ज दाखल करून घेण्यात येणार असल्याने अर्ज प्रक्रिया अधिक वेगाने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो। शेतीवरच देशाची सर्व काही उत्पन्नाची घडी असते, पण याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कृषी खात्यातील निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची परवड होत आहे। बेळगाव जिल्ह्यात कृषी खात्यात एकूण 496 पदे मंजूर असून त्यापैकी तब्बल 286 पदे रिक्त आहेत। त्यामुळे कृषी खात्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पिकांची पाहणी करून योग्य मार्गदर्शन देण्याचा परिपाठ बंद पडला। कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सीमा भागातून हजारो दिंड्या मजल दर मजल करत निघाल्या आहेत। त्यांना पंढरीच्या पांडुरंगाची आस असून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे मात्र आकाशाकडे लागले आहेत। पेरणी झाल्यावरच निश्चिंत मनाने शेतकरी वारीला पंढरीचा श्री विठ्ठलाच्या भेटीला जातील असा कयास आहे। हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी तो कधी पडेल हे सांगता येत नाही। हेस्कॉमकडून शासनाची मान्यता मिळवत वीज बलात भरमसाठ वाढ करण्यात आली, मात्र हेस्कॉम सुरक्षित सेवा देण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असते। याचीच प्रचिती सध्या निपाणी शहर व परिसरात पदोपदी येत असून हेस्कॉमच्या बेजबाबदारपणातून नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे विदारक चित्र आहे। सुरू असलेला हा जीवाशी खेळ त्वरित थांबवण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे। खानापूरमधील मलप्रभा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले असून कचरा टाकल्यामुळे पात्र प्रदूषित झाले आहे। तसेच या ठिकाणी अंत्यसंस्काराचे विधी होतात, त्यामुळे याचाही मोठ्या प्रमाणात कचरा नदीत टाकला जातो। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।